आज आपण सोयाबीनची बीज प्रक्रिया पाहणार आहोत। यामध्ये प्रथमतः रासायनिक बीज प्रक्रिया आणि नंतर जैविक बीज प्रक्रिया केली जाते। प्रथम आपण रासायनिक बीज प्रक्रिया पाहूयात। प्रथमतः 10 किलो बियाणे घमेल्यामध्ये घ्यावे। 10 किलो बियाण्यांसाठी प्रमाणानुसार 25 ग्रॅम कार्बन डायझिम हाताने बियाण्यांवर चोळून घ्यावे, परंतु आपण 1 किलो बियाण्यांसाठी 2.5 ग्रॅम कार्बन डायझिम वापरणार आहे। बीज प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे। आता आपण जैविक बीज प्रक्रिया पाहूयात। यामध्ये 10 किलो बियाण्यांसाठी 1.25 लिटर गरम पाण्यामध्ये 125 ग्रॅम गूळ भिजवून द्रावण तयार करून घ्यावे। थंड झालेल्या द्रावणामध्ये 250 ग्रॅम रायझोबियम कल्चर मिसळून घ्यावे, परंतु 1 किलो बियाण्यांसाठी हे प्रमाण 12.5 ग्रॅम गूळ आणि 125 ml वॉटर म्हणजेच पाणी याप्रमाणे असतं आणि रायझोबियम कल्चर 1 किलो बियाण्यांसाठी 25 ग्रॅम एवढं वापरावं। बियाणे घमेल्यामध्ये घेऊन द्रावण आणि बियाणे व्यवस्थित चोळून घ्यावेत। बीज प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून ते लागवडीसाठी वापरावेत। मी खुंटे गावचा तानाजी मुकुटराव खलाटे, शेतावरती बारामतीच्या मुली रावेसाठी आलेल्या आहेत। मी पाठीमागे 2 वर्षापूर्वी बीज प्रक्रिया कशी करायची त्यांनी दाखवलं आणि आज मी स्वतः माझ्या शेतावर करतोय आणि बीज प्रक्रिया ही तुरीसाठी करतोय। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी बीज प्रक्रिया करतोय।